या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत गुरुमाता वसुंधराला बोलावून घेतात. वसुंधरा त्यांना विचारत असते की गुरुमाता मी तुम्हाला काही आणून देऊ का? आणि ते ऐकून गुरुमाता रागातच तिला विचारतात की तू काय देणार ग मला? आणि त्यावर वसुंधरा म्हणते की मला तसं म्हणायचं नव्हतं. तर गुरुमाता म्हणत असतात की आपण कोणाला काहीतरी देतो ही भावनाच अहंकाराची आहे. तर त्या दोघींचं बोलणं तनया लपून ऐकत असते आणि गुरुमाता वसुंधरावर चिडल्यात हे बघून ती तर खूपच खुश होते. तर गुरुमाता वसुंधराला म्हणत असतात की जयश्रीने मला सांगितलं होतं की माझी सगळी सेवा तू करणार आहेस आणि त्याचमुळे मी माझी दिनचर्या सांगण्यासाठी तुला इथे बोलावलंय. तुला हे काम जमेल ना? आणि त्यावर वसुंधरा म्हणते की हो गुरुमाता, तुम्ही जे काम सांगाल ते मी मनापासून करेल. आणि त्यावर गुरुमाता म्हणतात की ठीक आहे, मात्र शब्द देताना विचार कर, कारण जर तू शब्द पाळला नाहीस तर मग मी काय शिक्षा देईल याचा तुला अंदाजही नाही. आणि त्यावर वसुंधरा म्हणते की अशी वेळ मी येऊच देणार नाही. आणि मग त्यानंतर गुरुमाता तिला सांगतात की उद्या पहाटे उठून तू सगळं घर आणि अंगण साफ करायचं. घरामध्ये गोमूत्र शिंपडून त्यानंतर ते पूर्णपणे साफ करून घ्यायचं. बाहेरचं अंगण देखील स्वच्छ करायचं आणि त्यावर रांगोळी काढायची. त्यावर वसुंधरा हो म्हणते. त्यानंतर गुरुमाता तिला सांगतात की त्यानंतर माझ्या प्रसादासाठी तू पाट्यावर तांदूळ वाटायचं आणि त्याची पेज बनवायची. त्यावर वसुंधरा हो म्हणते आणि ते ऐकून गुरुमाता तिला म्हणतात की फक्त इतकंच नाही तर पूजेची सुद्धा सगळी तयारी करून ठेवायची आणि माझ्या अंघोळीसाठी लिंबाची पानंसुद्धा घेऊन यायची. हे सगळं जमेल ना तुला? आणि त्यावर वसुंधरा म्हणते की हो गुरुमाता, मी तुमची सगळी कामं व्यवस्थितपणे करेल, तुम्ही काळजी करू नका. तर गुरुमाता म्हणतात की ठीक आहे, त्यानंतर प्रसादासाठी जे जे लागेल ते माझ्या शिष्या सांगतीलच तुला. आणि त्यावर वसुंधरा हो म्हणते आणि गुरुमातांचा आशीर्वाद घेऊन तेथून बाहेर पडते. त्यामुळे तनया लगेच लपून बसते आणि वसुंधरा गेल्यावर ती हसतच मनाशी म्हणू लागते की तू उद्या पहाटे उठून सगळी कामं करणार का? आता बघ मी तुला रात्रभर कशी झोपू देते ते. मात्र तितक्यात गुरुमाता त्या ठिकाणी येतात आणि त्यांना बघून तनया खूपच घाबरते. तर गुरुमाता तिला विचारत असतात की काय ग, तू काय घुबड आहेस का? इथे अशी लपून का बसली? आणि त्यावरती घाबरून म्हणते की काही नाही, मी तुमच्याकडेच येत होते, तुम्हाला काही हवं आहे का ते विचारायला. तर गुरुमाता म्हणतात की मला काही नकोय आणि त्यामुळे तनया पटकन तेथून निघून जाते. त्यानंतर संध्याकाळी वसुंधरा गुरुमातांनी तिला जे जे सांगितलेलं असतं ते सगळं ती आकाशला सांगत असते. मात्र आकाश म्हणत असतो की वसू, तुम्ही का हो म्हणालात? तुम्हाला माहिती आहे ना गुरुमातांची किती कामं असतात आणि त्यांचे किती नियम असतात. मात्र वसुंधरा म्हणत असते की तुम्ही काळजी करू नका, मी सगळं काही व्यवस्थितपणे करेल आणि आईंनी स्वतःहून जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे ना, मग मी ती व्यवस्थितपणेच पार पाडेल, कोणालाही निराश करणार नाही. तर आकाश म्हणत असतो की ठीक आहे, मात्र मी सुद्धा तुम्हाला मदत करणार, तुम्ही एकट्याने काही करायचं नाही. आणि त्यावर वसुंधरा हसून हो म्हणते आणि मग त्यानंतर ते दोघेजण झोपण्यासाठी जातात. तर दुसरीकडे तनयाने मध्यरात्रीचा गजर लावलेला असतो. गजर झाल्यानंतर ती हसतच उठते आणि पटकन एक काठी घेऊन येते. त्यांच्या खोलीच्या वरच वसुंधरा आणि आकाशची खोली असते आणि वसुंधराची झोप मोड व्हावी म्हणून तनया काठी छताला मारू लागते आणि त्या आवाजामुळे वसुंधराची झोपमोड होते. ती उठून आजूबाजूला बघते, मात्र अचानक तो आवाज बंद होतो, त्यामुळे ती पुन्हा झोपी जाते. तर इकडे तनयासुद्धा हसतच झोपी जाते. मात्र थोड्या वेळानंतर ती पुन्हा तोच प्रकार करते आणि या सगळ्या प्रकारामुळे वसुंधराला तर काही झोप येतच नाही. मात्र मग त्यानंतर तनया सरळ वसू आणि आकाशच्या खोली बाहेरच जाते आणि जोरजोरात दरवाजा वाजून तेथून पळून जाते. त्या आवाजामुळे वसुंधरा उठते आणि बाहेर येऊन बघते, मात्र तिला कोणीही दिसत नाही. तर तनया हसतच हा सगळा प्रकार बघत असते आणि मग त्यानंतर कशीबशी वसुंधरा झोपी जाते. मात्र थोड्याच वेळात गजर होतो. पहाट झालेली असते, त्यामुळे मग ती लगेच कामाला सुरुवात करते. सगळ्यात आधी ती बाहेरचं अंगण साफ करते, सडा टाकते, रांगोळी काढते, त्यानंतर घर स्वच्छ करते. तर तनया हे सगळं काही लपून बघत असते आणि वसुंधरा बाहेर काम करत असताना तनया सरळ तिच्या आणि आकाशच्या खोलीत जाते. आकाश झोपलेला आहे हे बघून ती बाथरूममध्ये जाते आणि गिझरचा प्लग बिघडवते आणि मग हसतच बाहेर येते. मात्र तितक्यात वसुंधरा खोलीत येते, त्यामुळे तनया दरवाजाच्या पाठीमागे लपून बसते.
आणि वसुंधराचं लक्ष नसताना त्या खोलीतून बाहेर पडते. त्यानंतर इतर कामं आवरून वसुंधरा अंघोळ करण्यासाठी जाते. मात्र गिझर बिघडल्यामुळे तिला थंड पाण्यानेच अंघोळ करावी लागते. दुसरीकडे तनया मात्र हसतच झोपी जाते. ती मनाशी म्हणत असते की आधीच्या वसुंधराची झोप झालेली नाही आहे आणि आता ती त्यात थंड पाण्याने अंघोळ करून चांगलीच आजारी पडणार. आता बघतेच मी ही कशी सेवा करते येते. त्यानंतर वसुंधरा अंघोळ करून येते. मग त्यानंतर गुरुमातांना जशी पेज हवी तशी पेज बनवते. त्यासाठी ती पाट्या वरवंट्यावर तांदूळ वाटते आणि मग त्यानंतर पूजेच्या तयारीला सुरुवात करते. तितक्यात आकाश त्या ठिकाणी येतो. तो वसुंधराला विचारत असतो की तू मला पहाटे उठवलं का नाही, सगळी कामं एकटीनेच केली ना. आणि त्यावरती हसून म्हणते की हो आकाश, सगळी कामं झाली आहेत, तुम्ही काही काळजी करू नका. आणि मग ती आकाशला सांगते की तुम्ही अंघोळीला जाण्याआधी गिझर बघा, कारण गिझरमध्ये काहीतरी बिघाड झाला आहे. आणि ते ऐकून आकाश तिला विचारतो म्हणजे तू थंड पाण्याने आंघोळ केलीस का. आणि त्यावर वसुंधरा खाली मान घालून हो म्हणते. तर आकाश म्हणत असतो की वसू, तुम्ही असं का वागता, आता जर आजारी पडलात तर ती म्हणत असते की दुसरा मार्ग नव्हता. त्यामुळे आकाशलाही काही बोलता येत नाही. त्यानंतर तिच्या लक्षात येतं की गुरुमाताच्या अंघोळीसाठी निंबाची पानं आणायला ती विसरली आहे. मात्र आकाश लगेच ती पानं घेऊन येतो. त्यानंतर मग ते दोघेजण पूजेची व्यवस्थित मांडणी करतात. त्यानंतर वसुंधराच्या चेहऱ्याकडे बघून आकाशला वाईट वाटतं. तो तिला सांगत असतो की तुम्ही थोडा आराम करा. मात्र वसुंधरा म्हणते की नाही, आता मला मुलांकडे बघायला हवं. पण आकाश म्हणतो की त्याची काही गरज नाही आहे. त्यांचं सगळं आवरून दिलं आहे. आणि त्यांचं बोलणं सुरू असताना जयश्री आणि बाबा त्या ठिकाणी येतात. जयश्री रागातच वसुंधराला विचारत असते की सगळं काही व्यवस्थित आवरून ठेवलं आहेस ना, नाहीतर तुझ्यामुळे पुन्हा आम्हाला मान खाली घालावी लागेल. तर वसू म्हणत असते की नाही आई, गुरुमातांनी सांगितल्याप्रमाणे मी सगळी तयारी केली आहे. तितक्यात मग तनया आणि इतर सगळेजणही त्या ठिकाणी येतात. तनया मुद्दाम म्हणत असते की अगं वसुंधरा वहिनी, तू एकटीनेच सगळं काम का केलं, मला उठवायचं ना, नाहीतर मग परत म्हणशील तनया काही काम करतच नाही. तितक्यात मग गुरुमाता त्यांच्या शिष्यांसोबत त्या ठिकाणी येतात. सगळेजण त्यांचा आशीर्वाद घेतात. त्यानंतर गुरुमाता वसुंधराने केलेली पूजेची तयारी बघतात. त्या वसुंधराला विचारतात की हे सगळं तू स्वतः मी सांगितलेल्या नियमांप्रमाणेच केलं ना. आणि त्यावर वसुंधरा म्हणते की हो गुरुमाता, तुम्ही सांगितलं त्याप्रमाणेच मी केलं आहे. त्यानंतर गुरुमाता तिला विचारतात की तांदळाची पेज कुठे आहे, बनवलीस ना तू, आणि नक्की तांदूळ पाट्यावरच वाटलेत ना. आणि त्यावर वसुंधरा म्हणते की हो गुरुमाता, तुम्ही सांगितल्याप्रमाणेच मी सगळं काही केलं आहे. आणि मग ती पेज आणण्यासाठी किचनमध्ये जाते. तर तनया मुद्दाम तिच्या वाटेमध्ये एक खेळण्यातली गाडी ठेवते. तिला असं वाटत असतं की वसुंधरा बरोबर त्या गाडीवरून पाय घसरून खाली पडेल आणि तिच्या हातातील ती पेजसुद्धा सांडेल. त्यामुळे गुरुमाता तिच्यावर खूप ओरडतील. मात्र हा फक्त तिचा एक भास असतो, स्वप्न असतं. पण ज्यावेळी वसुंधराचा त्या खेळण्यातल्या गाडीवर पाय पडणारच असतो, तितक्यात गुरुमाता मोठ्याने तिला थांब असं म्हणतात. त्यामुळे वसुंधरा जागच्या जागी थांबते. त्यानंतर गुरुमाता तिच्याजवळ जात म्हणतात की जो माणूस अन्न रांधतो त्याच्या मनात जे विचार असतात ते विचार त्या अन्नामध्ये सुद्धा उतरतात. त्यामुळे मला आधी तुला काही प्रश्न विचारायचे आहेत. जर तू त्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरं दिलीत तरच मी हे अन्न ग्रहण करेल, नाहीतर मी निर्जळी उपवास करेल. आणि ते ऐकून सगळेच जण घाबरतात. मात्र वसुंधरा न घाबरता हो म्हणते. त्यानंतर गुरुमाता तिला प्रश्न विचारायला सुरुवात करतात. त्या तिला पहिला प्रश्न विचारतात की माणसाचा सगळ्यात महत्त्वाचा गुण कोणता. आणि त्यावर वसुंधरा उत्तर देते की योग्य ठिकाणी मौन साधणे हाच माणसाचा सर्वोत्तम गुण आहे. आणि गुरुमातांना सुद्धा तिचं उत्तर पटतं. त्यानंतर त्या तिला दुसरा प्रश्न विचारतात की माणसाच्या मनाला लागलेल्या 2 वाईट सवयी कोणत्या. आणि त्यावर वसुंधरा उत्तर देते की स्वतःची स्तुती करणं आणि दुसऱ्याची निंदा करणं. आणि तिचं ते उत्तर ऐकून गुरुमाता तर खुशच होतात. मात्र मग त्यानंतर त्या तिला तिसरा प्रश्न विचारतात, स्त्रीचा सगळ्यात महत्त्वाचा दागिना कोणता. आणि त्यावर वसुंधरा उत्तर देते की आत्मविश्वास. त्यावर गुरुमाता विचारतात की का, स्त्रीने विनयशील असावं असं तुला वाटत नाही का, विनयशीलता हा स्त्रीचा महत्त्वाचा दागिना नाही आहे का. आणि त्यावर वसुंधरा म्हणते की गुरुमाता, स्त्रीनेच का विनयशील असावं, विनयशील तर प्रत्येक व्यक्तीने असायला हवं ना. आणि जर स्त्रीमध्ये आत्मविश्वास असेल तर ती विनयशील नाही असं होऊ शकत नाही. आजच्या युगातील स्त्री आत्मविश्वासाने परिपूर्ण आहे आणि त्याचसोबत विनयशीलसुद्धा. आणि वसुंधराचं ते उत्तर गुरुमातांना पटतं. आणि मग त्या वसुंधराने बनवलेली खीर ग्रहण करायला
होकार देतात. त्यामुळे जयश्रीचा आणि तनयाचा मात्र चेहराच पडतो. त्यानंतर तनया ती गाडी कोणालाही दिसू नये म्हणून त्यावर पाय ठेवते, मात्र त्यामुळे तिच्याच पायाला दुखापत होते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.